आपल्याला दिला आहे. आपले लोक उत्तरेत जातात, दक्षिणेत जातात, तामिळनाडू, रामेश्वरम, हरिद्वार, ऋषिकेश, केदारनाथ, बद्रीनाथ, नेपाळ, काठमांडू, पशुपतीनाथ, सगळं सप्तपुरी, 12 ज्योतिर्लिंग, सगळं चारी धाम वगैरे तिथं जाऊन सप्ताह करण्याची परंपरा आहे आपल्याकडे बऱ्याच जणांची. हे तीर्थक्षेत्राचा हा फिरता अखंड हरिनाम सप्ताह जरी केला तरी काल्याच्या कीर्तनाची सांगत आहे. सप्ताह 1-2 दिवसाचा असो, 4 दिवसाचा असो, 8 दिवसाचा, 5 दिवसाचा, 7 दिवसाचा, 15 दिवसाचा, महिन्याभराचा, वर्षभराचा, तरी सप्ताहाची सांगता कशामध्ये? काल्याच्याच कीर्तनाने. कारण त्याचा एकमेव वारकरी संप्रदायालाच तो अधिकार प्राप्त झालेला आहे, त्याच्याशिवाय लक्षात ठेवा. मग काल्याच्या कीर्तनाला दुसरं काय असतं? चरित्र ते उच्चारावे, महाराजांसारखे मोठे मोठे महात्मे बसले कीर्तनाला बरं का. तुम्ही सगळे अनुभवी आहेत. पूर्वीच्या काळी 4.5-5 तास कीर्तन असायचे, म्हणून 2-2, 3-3, 4-4 चाली गावाचं नाव पुकारून चाली व्हायचे की नाही? तुम्ही पण बीडला, मी पण पैठणला, मी काही लांबचा नाही जास्त, तुमचाच आहे. पण पूर्वी 4.5-5 तास नो लिमिट कीर्तन होतं. आता 2 तासात आणि 1.5 तासात सगळं करायचं, त्याच्यातच चालीतच सगळा वेळ चालला. कीर्तन करायला काहीतरी जिम्मेदारी आहे का नाही चिंतन मांडण्याची? कारण चिंतनी तद्रूपता ती व्हायला पाहिजे तरच त्या कीर्तनाला म्हणतात, नाही तर काय? म्हणून 2-2 चाली आता आजकालच्या हळूहळू रूपाने कमी. मग मला काय म्हणायचं, तुम्ही खऱ्या अर्थाने वारकरी कीर्तन हे 3-3.5 तास ठेवायला पाहिजे. बिनधास्त सेपरेट 1.5 घंटा चालीला आणि 2 घंटा चिंतनाला. विठ्ठल विठ्ठल कीर्तन करतो ना, नारदी कीर्तन करत असताना 2.5 तास जरी झालं लोक हलणार नाही, याची गॅरंटी आमची. तिथं ना टाळकरी, ना पखवाज, ना विणा, तिथं झांज, तबला, पेटी, त्याच्यात म्हणजे एक खांबी तंबू. इथं तरी संसद मंडळ आहे अख्खं, एखाद्याने राजीनामा दिला तरी हरकत नाही, बाकीचं ते प्रकरण सांभाळून घेत. असं आहे महाराज. आणि मग भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळात काय काय लीला केल्या त्याचं चिंतन सगळे संत करतात. काय केलं बाल्यावस्थेत? सगळ्यांना विदित आहे जन्म भगवंताचा कसा झाला. कृष्ण गोकुळी जन्माला, कृष्ण गोकुळी जन्माला, दृष्टा थरका सुटला होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा. मिठाईची चाल चुकतंय काय? नाही ना, येतं सगळं हो, पण वेळ पाहिजे तेवढं. 1 तास उरला काटवा जरा अशी प्रत्येक कीर्तन करायची झाली सध्याच्या घडीला. असो, भगवंताचा जन्म झाला, भगवंत रांगायला लागले, रांगत रंगणी चोरी तलोणी करत करत आता यशोदामाईच पहिलं धारण आहे. नाथ महाराज त्याचं वर्णन करतात गौराणीमध्ये. यशोदाबाई म्हणू लागली, कान्हया रे पदर धरू नको कान्हया